तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वीचा जो इतिहास विषय आहे त्याच्यामध्ये प्रकरण क्रमांक 5 आहे प्रसार माध्यमे आणि इतिहास. तर त्याचा स्वाध्याय म्हणजे सगळी जी प्रश्न उत्तर आहेत तर त्याची योग्य आणि परिपूर्ण उत्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर प्रश्न क्रमांक 1 आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडायचा आणि विधान म्हणजे वाक्य पूर्ण करायचं. तर भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र कुणी सुरू केले? तर जेम्स ऑगस्टस हिकी. भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र जेम्स ऑगस्टस हिकी यांनी सुरू केलं. त्याचं नाव काय होतं? बंगाल गॅझेट. दूरदर्शन हे कसले माध्यम आहे? तर दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यम आहे, कारण याद्वारे आपण चित्र पण पाहू शकतो आणि आवाजही ऐकू शकतो. चुकीची जोडी ओळखायची आहे. तर या 4 मधली चुकीची जोडी, तर प्रभाकर आचार्य अत्रे, तर ही चुकीची जोडी आहे. प्रभाकर हे वृत्तपत्र भाऊ महाजन म्हणजे गोविंद विठ्ठल कुंटे यांनी सुरू केले. बाकी सगळ्या जोड्या काय आहेत? बरोबर आहेत. त्याच्यानंतर टिपालेहा असा प्रश्न आहे. टिपालेहामध्ये पहिला आहे वर्तमानपत्रांचे स्वातंत्र्य संग्रामातील कार्य. तर भारतीय स्वातंत्र्य चळवळीत वर्तमानपत्रांची जी भूमिका आहे ती अत्यंत महत्वपूर्ण व मोलाची आहे. त्यांचे कार्य खालील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येईल. पहिला आहे लोकजागृती आणि प्रबोधन. वर्तमानपत्रांनी समाजात राजकीय जागृती घडवून आणली. सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि राजकीय सुधारणांवर भर देऊन जनतेला त्यांच्या हक्कांची जाणीव करून दिली. ब्रिटिश धोरणांचा निषेध. ब्रिटिश सरकारच्या अन्यायकारक आणि जुलमी धोरणांवर सडकून टीका करण्याचं काम वृत्तपत्रांनी केलं. इंग्रजांचं आर्थिक शोषण त्यांनी लोकांसमोर उघडं पाडलं. क्रांतिकारी विचारांचा प्रसार. केसरी आणि मराठा लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेला. युगांतर, वंदे मातरम यासारख्या नियतकालिकांनी तरुणांमध्ये देशभक्तीची भावना प्रज्वलित केली. ज्ञान आणि समाज सुधारणा. लोकहितवादींनी प्रभाकर मधून लिहिलेली शतपत्रे किंवा बाळशास्त्री जांभेकरांचे दर्पण यामधून स्वतंत्र चळवळींना पूरक अशा वैचारिक पार्श्वभूमी जी आहे ती तयार झाली. आता त्याच्यातला दुसरा बघूया, प्रसार माध्यमांची आवश्यकता. आधुनिक युगात प्रसार माध्यमे ही समाजाचा एक अविभाज्य भाग बनली आहेत. त्यांची आवश्यकता खालील कारणांमुळे आहे. पहिला आहे माहितीचा मुक्त प्रवाह. प्रसार माध्यमांमुळे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात घडलेली घटना काही सेकंदात सर्वांपर्यंत पोहोचते. माहितीचा प्रवाह समाजात मुक्तपणे फिरण्यासाठी यांची गरज भासते. लोकशाहीचा चौथा स्तंभ. वृत्तपत्रे आणि इतर प्रसार माध्यमे शासनाच्या कारभारावर लक्ष ठेवतात, ज्यामुळे प्रशासनात पारदर्शकता राहते, म्हणून त्यांना लोकशाहीचा चौथा स्तंभ मानलं जातं. ज्ञान आणि मनोरंजन. दूरदर्शन, रेडिओ, इंटरनेट याद्वारे लोकांचे एकाच वेळी मनोरंजन होते. विविध विषयांवरील माहिती मिळून ज्ञानवृत्ती होते. जनमत तयार करणे. समाजात एखाद्या महत्वाच्या विषयावर किंवा समस्येवर चर्चा घडवून आणून जनमत तयार करण्याचं मोठं काम काय करतात? प्रसार माध्यम करतात. त्यामुळे प्रसार माध्यमांची आवश्यकता आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे तिसरा, प्रसार माध्यमांशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे. प्रसार माध्यमांच्या विस्तारामुळे आज या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. मुख्य वास्तविक क्षेत्रे खालीलप्रमाणे. तर पहिला आहे लेखन आणि संपादन. वृत्तपत्रांमध्ये बातमीदार, उपसंपादक, स्तंभलेखक, विविध विषयावरील तज्ञ लेखक म्हणून काम करण्याची संधी असतात. दूरदर्शन आणि आकाशवाणी. न्यूज अँकर म्हणजे बातमीदार, निवेदक, तंत्रज्ञ, कॅमेरामन, दिग्दर्शक, व्हिडिओ एडिटर यांच्या मोठ्या प्रमाणात गरज असते. इतिहासकार आणि संशोधक. कोणत्याही बातमीचा किंवा घटनेचा भूतकाळाशी असलेला संदर्भ तपासण्यासाठी विशेष दिवसांवर, उदाहरणार्थ स्वातंत्र्यदिनी 50 वर्ष पूर्ण झालेल्या घटना विशेष लेख लिहिण्यासाठी इतिहास तज्ञांची मदत घेतली जाते. डिजिटल मीडिया व तांत्रिक क्षेत्रे. सध्याच्या इंटरनेट युगात वेब पोर्टल्स, सोशल मीडिया मॅनेजर्स, ब्लॉगर्स आणि डेटा विश्लेषक यांची प्रचंड मागणी आढळून येते. त्याच्यानंतर पुढे आहे पुढील विधाने जी आहे ती सहकारण म्हणजे कारण द्यायचे त्याचे. प्रसार माध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीची चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते. का त्याचं आकलन करून घ्यावं लागतं? का ते समजून घ्यावं लागतं? प्रसार माध्यमांद्वारे मिळणारी प्रत्येक माहिती ही वस्तुस्थितीला धरून असेलच असे नाही, म्हणून तिची चिकित्सक आकलन करून घेणं गरजेचं आहे. कारण काय? माहितीची सत्यता. प्रसार माध्यमातून येणारी माहिती कधी कधी अतिशयोक्त, पूर्वग्रहदूषित किंवा अर्धवट असू शकते. त्यामुळे ती माहिती जशीच्या तशी स्वीकारणं धोक्याची ठरू शकते. राजकीय किंवा व्यावसायिक हेतू. अनेकदा एखादी बातमी किंवा माहिती विशिष्ट विचारसरणीचा प्रसार करण्यासाठी, व्यावसायिक फायद्यासाठी, उदाहरणार्थ फेक न्यूज, पेड न्यूज प्रसारित केली जाऊ शकते. ऐतिहासिक उदाहरण. जागतिक पातळीवर गाजलेले स्टर्न या जर्मन साप्ताहिक मासिकाचे उदाहरण घेता येईल. त्यांनी ॲडॉल्फ हिटलरच्या हस्ताक्षरातील बनावट रोजनिशी विकत घेतली आणि ती खरी मानून छापली. नंतर ती बनावट असल्याचं सिद्ध झालं. म्हणून निष्कर्ष काय काढू शकतो आपण? प्रसार माध्यमातून मिळणाऱ्या माहितीचा वापर करण्यापूर्वी ती माहिती कोणी, कोणत्या संदर्भात आणि का दिली हे तपासून पाहणं गरजेचं असतं. दुसरं आहे वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते. त्याचं कारण सांगायचं. वर्तमानपत्रांना रोजच्या बातमी देत असताना आणि विविध सदरे चालत असताना इतिहासाचा आदर घ्यावाच लागतो. याची कारण खालीलप्रमाणे. बातम्यांचा भूतकाळ जाणून घेण्यासाठी एखादी चालू घडामोडीची बातमी सविस्तर देताना त्या घटनेची पायमुळे भूतकाळात कुठे आहेत हे शोधावे लागते. बातमीचा हा भूतकाळ सांगण्यासाठी इतिहासाची गरज पडते. विशेष सदरे व स्तंभलेख. वर्तमानपत्रात 50 वर्षापूर्वी, 100 वर्षापूर्वी अशी ऐतिहासिक सदरे असतात. ही सदरे वाचकांना भूतकाळातील आर्थिक, सामाजिक, राजकीय घटनांची माहिती देतात. ती लिहिण्यासाठी इतिहासाची माहिती असणं आवश्यक आहे. विशेष दिनांचे औचित्य. जेव्हा एखाद्या महत्वाच्या ऐतिहासिक घटनेवर
25, 50, 100 वर्ष पूर्ण होतात, उदाहरणार्थ पानिपतचं युद्ध असेल, स्वातंत्र्य लढा असेल, तेव्हा वर्तमानपत्र विशेष पुरवण्या किंवा लेख प्रसिद्ध करतात. यासाठी इतिहासाच्या सखोल अभ्यासाची गरज असते. संपादकीय लेख: चालू घडामोडींवर संपादकीय भाष्य करताना पूर्वीच्या तत्सम घटनांचे संदर्भ द्यावे लागतात. यासाठी सुद्धा काय होतो, इतिहास महत्वाचा ठरतो. सर्व प्रसार माध्यमांमध्ये दूरदर्शन हे अतिशय लोकप्रिय आहे. याचं कारण द्यायचं तर आधुनिक काळात इतर सर्व माध्यमांच्या तुलनेत दूरदर्शन लोकप्रियतेचा म्हणजे टेलिव्हिजन दूरदर्शन उच्चांक गाठला. त्याचं कारण काय, दृकश्राव्य माध्यम. वृत्तपत्रे फक्त वाचता येतात, रेडिओ फक्त ऐकता येतो, परंतु दूरदर्शन हे दृकश्राव्य आहे, म्हणजे माध्यम असल्यामुळे ऑडिओ व्हिज्युअल आवाज आणि चित्र दोन्ही दिसतं आपल्याला. या घटना प्रत्यक्ष घडताना पाहता येते आणि ऐकता येते. साक्षरतेची अट नाही. वृत्तपत्र वाचण्यासाठी माणसाला साक्षर असणं गरजेचं आहे. दूरदर्शन कार्यक्रम पाहण्यासाठी समजण्यासाठी कोणत्याही साक्षरतेची अट नसते. त्यामुळे सर्वसामान्य जनतेपर्यंत ती सहज पोहोचते. प्रत्यक्ष अनुभूती, कधी कधी लाईव्ह टेलिकास्ट होतं. जगात कुठेही घडणारी घटना, क्रीडा सामने, युद्ध किंवा नैसर्गिक आपत्ती, त्याचं थेट प्रेक्षेपण आपल्याला दूरदर्शनमुळे घरात बसून पाहता येते, लाईव्ह पाहता येते, जिवंतपणे लाईव्ह पाहता येते. मनोरंजन आणि ज्ञानाचा खजिना: दूरदर्शनवर बातम्यांशिवाय चित्रपट, मालिका, खेळ, डिस्कवरी किंवा हिस्ट्री सारख्या वाहिन्यांवरून मनोरंजक पद्धतीने आपल्याला ज्ञान मिळवता येते. या वैशिष्ट्यांमुळे दूरदर्शन हे सध्या लोकप्रिय माध्यम बनलेलं आहे. त्याच्यानंतर प्रश्न 4 आहे पुढील उतार्याचं. तुम्हाला एक पुस्तकामध्ये उतारा दिलेला आहे, तो उतारा वाचून त्याची उत्तरं द्यायची. तर त्याची उत्तरं मी डायरेक्ट दिलेली आहेत. आकाशवाणी कोणत्या खात्याअंतर्गत चालते? भारत स्वतंत्र झाल्यानंतर आकाशवाणी भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याचा एक भाग झाले आहे. IBCचे नामकरण काय झाले? इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीचे नामकरण प्रथम ब्रिटिश सरकारने इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस असे केले. त्यानंतर 8 जून 1936 मध्ये याचं नामकरण ऑल इंडिया रेडिओ असं झालं. विविध भारतीवरून किती भाषा आणि बोलीभाषांमध्ये विविध भारतीवरून किती भाषा आणि बोलीभाषांचे कार्यक्रम सादर होतात? तर साधारण या सेवेद्वारे 24 भाषा आणि 146 बोली भाषांमध्ये कार्यक्रम सादर होतात. आकाशवाणी हे नाव कसे पडले? भारत स्वतंत्र झाल्यानंतर ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेनुसार ऑल इंडिया रेडिओला आकाशवाणी असं नाव देण्यात आलं. तर आता 5वा बघूया आपण. संकल्पना चित्र मुद्द्यांच्या स्वरूपात मी दिलेलं आहे. तुम्हाला तिथे वर्तमानपत्र त्याची 3 गोष्टी लिहायच्या आहेत: पार्श्वभूमी, स्वरूप आणि कार्य. तर मी ते मुद्द्यांमध्ये देतो, तुम्ही ते तक्त्यामध्ये पूर्ण केलं तरी चालेल. तर वर्तमानपत्रे सुरुवात किंवा पार्श्वभूमी: भारतात 29 जानेवारी 1780 रोजी जेम्स ऑगस्टस हिकी यांनी बंगाल गॅझेट हे पहिलं इंग्रजी वर्तमानपत्र सुरू केलं. मराठीतील पहिले वृत्तपत्र दर्पण 6 जानेवारी 1832 रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलं. स्वरूप काय आहे? प्रामुख्याने दृक, फक्त वाचता येणाऱ्या स्वरूपात आहे. यामध्ये रोजच्या स्थानिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बातम्या, अग्रलेख, जाहिराती, क्रीडा, मनोरंजन आणि विविध विषयांवरील विशेष पुरवण्यांचा समावेश असतो. कार्य: जनतेपर्यंत बातम्या आणि ज्ञान पोहोचवणे. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून शासनाच्या कारभारावर लक्ष ठेवणे आणि लोकजागृती करणे हे कार्य. दुसरं आहे आकाशवाणी. त्याची सुरुवात 1924 मध्ये इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी IBC या नावाने एका खाजगी रेडिओ केंद्राने प्रसारणाची सुरुवात केली. नंतर ब्रिटिश सरकारने याचं नाव ऑल इंडिया रेडिओ केलं आणि स्वातंत्र्यानंतर कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेनुसार त्याचं नाव आकाशवाणी असं ठेवण्यात आलं. माहितीचे आणि कार्यक्रमाचे स्वरूप: प्रामुख्याने श्राव्य, फक्त ऐकता येणारे स्वरूप असते. यामध्ये शासकीय उपक्रम, बातम्या, संगीत, व्याख्याने तसेच शेतकरी, कामगार, युवक, स्त्रियांसाठी विशेष माहितीपर कार्यक्रम प्रसारित केले जातात. विविध भारतीद्वारे 24 भाषा आणि 146 बोली भाषांमध्ये मनोरंजन केले जाते. कार्य काय आहे याचं? माहितीचा व शासकीय योजनांचा तळागाळातील लोकांपर्यंत प्रसार करणे, करमणूक, प्रबोधन आणि साहित्यिक मूल्यांची जपवणूक करणे ही त्याची कार्य आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे दूरदर्शन. दूरदर्शन याची सुरुवात 15 सप्टेंबर 1959 रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते दिल्ली येथे दूरदर्शनच्या केंद्राचं उद्घाटन झालं. 2 ऑक्टोबर 1972 रोजी मुंबई केंद्राचे कार्यक्रम सुरू झाले आणि 15 ऑगस्ट 1982 रोजी भारतात रंगीत दूरदर्शनचं आगमन झालं. माहिती किंवा कार्यक्रमांचे स्वरूप: हे आधुनिक दृकश्राव्य एकाच वेळी पाहता व ऐकता येणारे माध्यम आहे. यामध्ये थेट प्रेक्षेपण, बातम्या, शैक्षणिक कार्यक्रम, कौटुंबिक मालिका, चित्रपट, माहितीपट दाखवले जातात. कार्य: साक्षरतेची अट न ठेवता सर्वसामान्य जनतेपर्यंत माहिती, शिक्षण आणि मनोरंजन एकाच वेळी पोहोचवणे. जगात घडणाऱ्या घटनांचे थेट प्रेक्षेपण करून लोकांना प्रत्यक्ष अनुभूती देणे. तर हे सगळे त्याच्यात मुद्दे आहेत. तर ते आपण पूर्ण केले. पुढील व्हिडिओमध्ये जो पुढचा पाठ आहे त्याचा स्वाध्याय आपण बघूया.